36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. लोकेश दादा जिंदाबाद 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 लोकेश दादा जिंदाबाद 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 पवन दादा जिंदाबाद 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 बबलू दादा जिंदाबाद 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 जय आदिवासी युवा शक्ती जय संघटनेच्या 13व्या स्थापना दिनानिमित्त धारणीव येथे भव्य मेळावा आणि मिशन युवा नेतृत्व कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या जयस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय. कार्यक्रमात आदिवासी समाजाचे अस्तित्व, संस्कृती संवर्धन, पेसा कायदा, वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच जंगल जमीन यांच्या संरक्षणासाठी युवकांनी संघटित होऊन संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या कार्यक्रमाचे आयोजन जयस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप तोटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर ठाकरे तसेच जयस महाराष्ट्राच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी इंदोर येथून जयस राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश दादा मोजालथा, जयस मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष पवन दादा डावर, जयस विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल बाबा बघेल, राहुल दादा धांडे, अभिषेक दादा जाटव तसेच हरसूद विधानसभा जयस संरक्षक महेंद्र दादा बनाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय जयस नारी शक्ती बुलढाणा जिल्हाध्यक्ष संगीता वारीला, जयस बुलढाणा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राधेशंकरात, शहराध्यक्ष अनिल सदस्य, संग्रामपूर तहसील अध्यक्ष अमित पाले, तेल्हारा अध्यक्ष छन्नू धांडे, अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील बेलसरे, धारणी तहसील अध्यक्ष पंकज मावस्कर, चिखलदरा तहसील अध्यक्ष माणिक जामुनकर तसेच जयस मेळघाट विधानसभा अध्यक्ष रियान खान यांची विशेष उपस्थिती होती. तसेच दिलीप जावस्कर सर, राजू पटकर सर, दिलीप चतुर, राजेश बेठे, सालीखेडा सरपंच रामबापू दहीकर, झिलांग पाटीचे माजी सरपंच रामोजी जावरकर, नानकराम मावस्कर काका, राजा कास्तेकर यांच्यासह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बुरहाणपूर, खंडवा, बैतूल, बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील हजारो जयस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे जयसचे पिवळे झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. युवकांमध्ये संघटनेबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला असून समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा यावेळी संदेश देण्यात आलेला आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, अमरावती.